नमस्कार. आज आहे अक्षय तृतीया. तर आईने दरवाजाबाहेर ही रांगोळी काढलेली आहे सुरेख अशी. या ठिकाणी हापूस आंबे आणलेत. हे 550 रुपयाला 12 असे मिळाले आहेत. 1 डझन आंबे अगदी पिवळी पिवळी छान दिसत आहेत. आणि ह्या आंब्याची चव आता खाल्ल्यानंतरच कळेल, ही टेस्टी इतके आंबट आहेत. तर आंबे आता स्वच्छ धुवून घेतलेत. आपण आता रस बनवूया. तर आज आपण पुरणपोळीचं जेवण बनवणार आहोत. अक्षय तृतीयेपासून आंबा खाण्यास सुरुवात होते आमच्या घरात. त्याच्या आधी आई आणतसुद्धा नाही. तर आजपासून आंबे खाणार आहोत. मँगो पिळल्यानंतर छान असा दिसतोय. आज आहे अक्षय तृतीया. तर या ठिकाणी 2 घागर आणल्यात. एक छोटीशी आहे आणि एक मोठी. तर पाणी भरून ठेवलं आहे त्याच्यात आणि त्याच्यावरती ताट ठेवलं आहे नैवेद्याचं आणि त्याच्यावरती खिरमी ठेवलेली आहे. अजून एक मोठं ताट ठेवलेलं आहे नैवेद्याचं. तर पुरणपोळीचं हे जेवण त्यात आहे. आखाजी निमित्त आईने करंज्या बनवल्यात आणि गोड पुऱ्यासुद्धा बनवल्यात. आई आता या घागरीची पूजा करत आहे. आई आता नैवेद्याचं ताट ठेवत आहे. तर खाली पाण्याने हे करत आहे, घर बनवत आहे. त्याच्यावरती आता नैवेद्याचं ताट ठेवलेलं आहे. त्याची पण आई पूजा करते आणि त्यात एक तुळशीचं पान पण ठेवलेलं आहे नैवेद्याच्या ताटात. कथाची नदी प्रेम कृपाची सर्वांगी सुंदराची कंठी प्रेमा कंठी प्रेमा जीवनाची शिराळ त्याचं रत्नाकरी पदाचं वरुणा चंदनाची. आईने आज मला सवाशीणचा मान दिलेला आहे. तर सवाशीण जी असते सगळ्यांच्या आधी जेवायला बसते. तर या ठिकाणी पुरणपोळीचं जेवण. आईने माझी पूजा केली. सवाशीण बसले मी. चला जेवूया आपण.